नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या याद्या आल्या आणि या याद्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे कोणते तालुके आणि किती शेतकरी ते पात्र झाले ते आपण इथे बघणार आहोत. आता फक्त आपण बघणार आहोत नांदेड जिल्ह्याचा. आता नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 1582 गावांमधील आणि 1582 गावं आणि त्यातील जवळपास 96,920 शेतकरी पात्र झाले आहेत आणि याच्या याद्या इथे आल्यात. आता नांदेड तालुक्याचा जर विचार केला तर 84 गावं आहेत, 6,582 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. अर्धापूर तालुक्याचा विचार केला तर 52 गावे, 2479 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. मुदखेड तालुक्यामध्ये 55 गावे आहेत, 3,925 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. हदगाव तालुक्यामध्ये 152 गावे आहेत, 6,839 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. किनवट तालुक्यामध्ये 181 गावं आहेत तर 9,051 शेतकरी इथे पात्र झालेत. माहूर तालुका 88 गावं, 2,481 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. हिमायतनगर तालुका 71 गावे, 3,911 शेतकरी पात्र झाले आहेत. भोकर तालुक्याचा विचार केला तर 82 गावं, 5,997 शेतकरी. उमरी तालुका 66 गावं, 4,260 शेतकरी. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो धर्माबाद तालुका, याच्यामध्ये धर्माबाद तालुक्याचा जर विचार केला तर 56 गावे, 4,126 शेतकरी. बिलोली तालुका 90 गावे, 6,170 शेतकरी. नायगाव तालुका 91 गावे, 7,275 शेतकरी. देगलूर तालुका 110 गावे, 8,512 शेतकरी. मुखेड तालुका 151 गावे, 7,886 शेतकरी. कंधार तालुका 118 गावे, 7,354 शेतकरी. ओके, त्याच्यानंतर लोहा तालुक्यामध्ये मित्रांनो जर विचार केला तर 135 गावे आहेत आणि 135 गावांमध्ये मित्रांनो किती शेतकरी आहे? 1,056 शेतकरी इथे पात्र झाले आहेत. आता याच्यात जर विचार केला मित्रांनो तर पुढची जी काही कर्जमाफी आहे, सांगलीचा जर विचार केला तर सांगली असो, सातारा असो, हे सगळे यांची यादी तुम्हाला कुठं मिळेल तर आपल्याला जी काही त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन तिथे या सगळ्या गावांच्या याद्या मिळतील. यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, यासाठी आपल्याला जी काही पुढची कर्जमाफीची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला शेतकरी कर्जमाफी जी काही योजना आहे ह्या योजनेमध्ये UID नंबर आपल्याला लागणार आहे. तो UID नंबर आपण घेतल्यानंतर मित्रांनो तिथे आधार प्रमाणीकरण आणि संबंधित जिल्ह्यातील तहसीलदार, चावडी किंवा यांचे जे काही ऑफिस आहेत यांचं देखील आपल्याला तिथे जाऊन आपल्याला मित्रांनो आधार प्रमाणीकरण म्हणजे eKYC करणं गरजेचं आहे. सांगली जिल्ह्याचा विचार करता सांगली जिल्ह्यामध्ये 37,865 शेतकऱ्यांची यादी या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये शिराळामध्ये 1,425, याच्यात सांगलीमध्ये 17, वाळवामध्ये 3,841, मिरजमध्ये 5,402, आटपाटीमध्ये 1,725, कवठे महाकाळमध्ये 2,872, विटामध्ये 1,617, पलूसमध्ये 2,516, कडेगावमध्ये 1,795, तासगावमध्ये 5,496, जतमध्ये 11,518 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यांचा समावेश केल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना इथे फायदा होणार आहे. अजून काही नवीन अपडेट आला, कशी काय जर कोणाला अडचण असेल आपण नक्कीच त्या शंकांचं निरसन करूया. धन्यवाद.